नमस्कार सर्वांना. तर आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आज आषाढी एकादशीच्या निमित्त हे थोडंसं हिंदवीचं शूट केलेलं आहे. हिंदवीला स्कूलमध्ये सुद्धा असं म्हणजे तयार होऊन सांगितलेलं येण्यासाठी, तर तिला तयार केलेलंच होतं. तर दुसऱ्या दिवशी पण तसाच तिचा गेटअप केला आणि तिच्या हातून पूजा करून घेतली. तर हे तुळशीचं जे वृंदावन आहे ते दगडी वृंदावन आहे, म्हणजे छोट्या मुलांच्या खेळण्यातलं असतं त्या टाईपमध्ये. तर आता याच्यामध्ये मी पितळेची मूर्ती घेतलेली आहे माझी विठ्ठल रुक्मिणीची. तर त्याला हिंदवीकडून छान असा अभिषेक करून घेतलेला, परत त्याला गंध वगैरे लावून घेतला. त्यानंतर माळा घालायला सांगितलं तिला. पाठीमागची जी विठ्ठल रुक्मिणी आहे त्यांना मी आधीच म्हणजे पूजा करून घेतलेली आणि त्यानंतर ह्या रेग्युलरच्या ज्या माळा मी देवांना घालते त्या घालून घेतल्या तिच्या हातून. आणि त्यानंतर तिला फुलं वगैरे ठेव वगैरे असं सांगितलं. आणि हिंदवी हे खूप छान करते, तिला पूजा करण्याची खूप आवड आहे आणि खूप छान अशी पूजा पण ती बऱ्यापैकी करते. आता समजतं तिला बघून. आता फुलं वगैरे ठेवली तिने. पुढच्या देवांनाही फुलं ठेवू सांगितल्यानंतर त्याही देवाला फुलं वगैरे अशी छान ठेवली आणि त्यानंतर नमस्कार वगैरे केला. थोडीशी प्रार्थना बोलली, तिला शुभं करू ते आता यायला लागले, थोडंसं बोलते ती. तर ते बोलली ती आणि त्याच्यानंतर असं टाळ वगैरे घेऊन वाजवायला लागली. तिला भजनही आता थोडंफार घरात आरती वगैरे होतं त्यामुळे तिला ते समजायला लागलेलं आहे. त्यानंतर तिने धूप फिरवला. धूप असा मी सगळ्या घरातून फिरवताना बघते म्हणून तिलाही वाटत होतं मीही तसाच फिरवावा. तर तिने तसाच त्याप्रकारे फिरवला आणि साखर जी होती, खडी साखर, ती देवांना ठेवली प्रसाद रूपी. आणि त्यानंतर तिला ती खूप आवडते म्हणून तिने स्वतःही खायला सुरुवात केलेली आहे. आणि नंतर मी पोथी वाचायला बसते म्हणून ही पण पोथी वाचायला बसलेली आहे. तर आजचा हा मिनी ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा.